कुबट वास, मेलेला पण जागा होईल. काय झालं? अगं उद्या बाबांची तिथी आहे ना, तर त्या गुरुजींना पंच आणि धोतर द्यायचंय. तेच शोधते, सापडत नाही ग. हा सापडलं. काय वास मारतोय. आता असं घाणेरडं धोतर आणि पंचा देणार का? ह्या मोहन्यामुळे खर्च वाढला. आता मालकाने काय केलं? त्याला कधीपासून सांगते मी, साफसफाई करून घे, साफसफाई करून घे. पितृपक्ष आलाय, आता येऊ दे, चांगला खडसावते. आतापर्यंत मालक यायला पाहिजे होते. आज बराच उशीर केला. जाऊन बघून येऊ का? काय कुठे चालली? हा रात्रीचं जेवण कर आणि मग कुठे जायचं तिकडे जा. चल. मालक आले, द्या मी ठेवते. नाही राहू दे, मी ठेवतो. राहू दे. काय रे, काय काय इतका वेळ का झाला? कुठे होतास? ते हे नवरात्री आहे ना, दसरा आणि दिवाळीच्या खूप ऑर्डर्स आहेत म्हणून उशीर झाला. तुझ्या ऑर्डरचं ना कौतुक मला सांगू नकोस. बर. आपण पितृपक्षामध्ये साफसफाई करतो ना. हो हो काय हो हो. मग आता पुढच्या वर्षी करणार आहेस? नाही, रविवारी करतो. रविवारी नाही, उद्याच्या उद्या कर. सुट्टी घे उद्या. उद्या शक्य नाहीये, खूप काम आहेत. दसरा दिवाळीच्या सगळ्या ऑर्डर आहेत, मला उद्या कामावर जायला पाहिजे. ते मला माहित नाही. उद्याच्या उद्या घर साफ कर. ऐक माझं, मी बोलले ना, उद्याच्या उद्या मला घर साफ हवंय. मी एकदा म्हणाले ना. हा ताई, म्या काय म्हणते, मालकानं उद्या ऑफिसला जाऊ दे, म्या करते साफसफाई. नको ग, माळ्यावर खूप अडचण आहे, तुझा हात जाणार नाही. आणि मोन्या, एक दिवस सुद्धा वाया घालवू नकोस. उद्याच्या उद्या साफसफाई करून घे. करतो. ताई, माझ्यासाठी चुटकीसारखं काम आहे. काय रे, ओरडायला काय झालं? काय 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 नाही, मी म्हणत होतो, मी आज रात्री जागून सगळं काम पूर्ण करतो. म्हणजे काय, उद्या मला ऑफिसला जाता येईल ना. अजिबात नाही. माझी झोप मोड होते, तू आवाज करतोस. तुम्ही मावशींकडे जा ना झोपायला. आणि मग तू? मी मालकांना मदत करते. हा, तू मालकांना मदत कर आणि उद्या दिवसभर झोपा काढ. कामं करू नकोस घरातली. नाही, तसं नाही होणार, तुम्ही काळजी करू नका. हा मग ठीक आहे. बरं, मी आईला घेऊन जाते जरा बाजारात. त्या गुरुजींना धोतर आणि पंचा द्यायचा, तो घेऊन येते. हा, लवकर लवकर आटप. मालक चहा. ताई पण ना उगीच चिडतात. अहो नाही, खरं म्हणजे ना, उगाच नाही चिडली ती यावेळेला. दरवेळेला पितृपक्षात आम्ही तो माळा आवरतो. आम्ही म्हणजे मी यावेळेला विसरून गेलो, गडबड होती ना बुटीक मध्ये. हा मालक, ते मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. हे पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष म्हणजे 15 दिवसांचा एक काळ असतो. त्याच्यात असं समजलं जातं की आपले जे पितर असतात ना, पूर्वज असतात ना, ते पृथ्वीवर येतात. म्हणून मग गुरुजींना बोलवायचं किंवा नातेवाईकांना बोलवायचं, पंचपक्वान्नाचं जेवण करायचं आणि त्यांना कपडे द्यायचे, अशी एक प्रथा आहे. पण कशाला करायचं असं? म्हणजे ते आपल्या पितरांना पोचतं असं समजलं जातं. कमाल आहे तुमच्या माणसांची. जिवंत असताना काय बी नाही करायचं, पण मेल्यानंतर पंचपक्वान, नवीन कपडे. ही प्रथा खूप वर्षापासून चालू आहे, त्यामुळे चालू आहे. तुम्ही चहा घ्या, मी जेवण बनवते. भानुमतीला ही एकटं का तिथं थांबवते कोण जाण. आता तिला चांगला चान्स मिळणार, पण ऐकत नाहीये ना माझं. जेव्हा विपरीत घडेल ना, तेव्हा या माझ्या शोभेला अक्कल येईल. आई, आई, माझं काय नाही अंतरून घातलंस? मी का मास्टर आहे तू सांगायला आणि मी ऐकायला? घाल तुझा तो बिछाना. तसं पण काही दिवसांनी मास्टर आहे, तुझं काही ऐकेल असं मला वाटत नाहीये. स्वतःची कामं आता स्वतः करायला शिक. असं का म्हणतेस ग? अगं किती वेळा सांगितलं तुला मी, त्या भानुमतीला आणि मास्टरड्याला एकट्यावरती सोडू नकोस. ऐकते का तू माझं? त्या भानूचा ना तुला काय प्रॉब्लेम आहे ना, काही कळतच नाही. त्या भानुमतीवरती ना माझा बिलकुल विश्वास नाहीये बघ. मोहनवर तरी आहे ना. मोहन काय करणार आहे? अगं ती भानुमती ना मला अट्टल चोर वाटते.
तुझा सगळा डोळा ना आपल्या पैशांवरती आहे. आई, मागच्या वेळेस सुद्धा चांदीची भांडी तिने चोरली असं तू म्हणालीस ना, काही सापडलं का तिच्याकडे? तीच भांडी तुझ्या कपाटात सापडली. अगं म्हणजे ना तिची ना मास्टरड्यावरती नजर आहे. आई, मोहनवर नजर टाकेल इतकी मूर्ख आहे का ग भानू? कसं ग कळत नाही शोभे तुला? ती भानुमती दिसते ना तशी नाहीये. एक दिवशी ना ती मास्टरड्याला आपल्या जाळ्यात अडकवणार, घरदार सगळं लुटून फरार होणार. बघ तू. असं तुला सांगितलं का भानूने? झोप आता आणि मला पण झोपू दे. हा, झोप तू झोप. एक दिवशी मास्टरड्या घेऊन ती फरार होईल ना, तेव्हा तुला कळेल. हो. हा. मालक बोला, पटापटा काम सांगा, आपण सगळं काम संपवून टाकू. अहो तुम्ही कशाला जागताय? तुम्ही झोपा ना, मी करतो काम. म्हणजे काय? तुम्ही काम करायचं आणि मी आज झोपायचं असं कसं? मला काम सांगा, मी तुटकीसरशी करून टाकेन. नको, काम करायचंय पण ते तुमच्या पद्धतीने नाही, माझ्या पद्धतीने मी करतो. अहो, तुमच्या पद्धतीने जर करायला गेलो ना तर सकाळ व्हायची. मला सांगा, मी पटकन करून टाकते. तुम्ही ऐकणार नाही ना माझं? तुमचं ऐकण्यासाठीच मी ऐकते आले, पण झोप वगैरे म्हणणार असाल ना तर मी नाही ऐकणार. ठीक आहे, तुम्ही नसालाच ऐकणार तर निदान आपण काम तरी करू, म्हणजे पटापटा काम तरी होतील. हा बोला ना. हा, हे बघा, हे कपाट. काय करताय तुम्ही? अहो मालक, तुमचा त्रास कमी केला मी. बर, आता एक कपाट आहे ना, इकडे थांबा. हा. एक मालक ओ, किती हळूहळू करताय, पटापटा करा की. अहो नाही, त्या सगळ्या इस्त्री केलेल्या साड्या आहेत. तुम्हाला साड्यांची इस्त्री बिघडलेली अजिबात आवडत नाही, म्हणून ती घड्या घालून नीट इस्त्री करून साड्या आतमध्ये ठेवते. त्यांनी म्हणजे इस्त्री मीच केली आहे, पण शोभाला इस्त्री मोडलेली आवडत नाही. स्वतःच्या कपड्यांना कधी बी इस्त्री नाही केली आणि ताईंच्या सगळ्या कपड्यांनी इस्त्री केली. अहो मला कशाला इस्त्री लागते? मला कुठे जायचं असतं? कपड्यांना कुबट वास यायला लागलाय. उद्या सकाळी हे कपडे उन्हात ठेवावे लागणार. मालक हो? काय बी बोलता तुम्ही? काय झालं? इस्त्रींच्या कपड्यांना कधी वाळत घालतात का? अहो काय होतं, ते कपडे उन्हात ठेवले की ते गरम होतात ना, आणि गरम झाले की कुबट वास निघून जातो त्यांचा. अहो मग उद्या सकाळपर्यंत कशाला वाट बघायची? मग मी आगीने गरम करते ना. ओ, काय करताय? कपडे जळतील सगळे. काय केलं तुम्ही? आग गिळून टाकली. आग काय गिळून टाकली? आग कोणी गिळतं का? पोटात आग गेली किती गरम गरम होत असेल तुम्हाला. तुम्ही काम करा, तुम्ही बसा शांतपणावर. तुम्हाला बायका बसा बसा तुम्ही. मालक, तुम्हाला माझी किती काळजी आहे. काळजी मी, तुम्ही नाही का मला एवढी मदत करत? मी एक काम करतो, तुमच्यासाठी मी थंड दूध आणतो. मालक, मला चटका लागत नाही, विसरला वाटतं. अरे हो, विसरलो. पण छान वाटलं बघून की तुम्ही माझी काळजी करताय. साड्या सगळ्या आतमध्ये कशाला ठेवल्यात? त्याला कुबट वास येत होता ना. हो का? हो. बघा येतोय का? मालक, आता कपाट बी आवरून झालं आणि कुबड वास बी गेला. आता सांगा काय करायचंय? आता हे माळा आवरूया. हा चालेल.
हो आता तुमच्या पद्धतीने नको, माझ्या पद्धतीने करतो. अहो वर आई आहे. मावशी वर काय करताय? जरा संधी मिळाली की यांचं सुरूच. शोभा नाही म्हटलं की रान मोकळच मिळाले यांना. पण मी नाही असं होऊ देणार. काय करू या मुलीचं? हा, स्वतःच्या संसाराची हिला बिलकुल काळजी नाही. झोपून पडली मेली. तर ना माझा संताप व्हायला लागलाय. पण हिला काय आहे? काय नाही, हिला उठवलं पाहिजे आणि हिला हिच्या घरी पाठवलं पाहिजे. शोभे उठ. हे शोभे उठ. हे उठ ना. काय करू या पुरीला? हिना अशी उठायची नाही. थांब. अगं तुला काय वेळ लागलाय का? झोपेत ना कशाला उठवलास? तू तुझ्या घरी जा म्हणजे कळेल तुला मी का उठवलं ते. आई पुन्हा सुरू करू नकोस ग. माझी झोप मोड केलीस ना, मला अजिबात आवडलेलं नाहीये. आणि तुझा ना मास्टर यावरचा हा अति विश्वास तो मला आवडत नाही. तुझ्याशी ना वाद घालण्यात ना मला काहीच इंटरेस्ट नाहीये. मला ना खूप झोप आली आहे, चिडचिड होते माझी. तू तुझ्या घरी गेली नाहीस ना तर आता माझी चिडचिड होईल. काय चाललंय का तुझं मगापासून? माझं घर तुझं घर, झोपू दे ना. तुला झोपायचंय ना मग स्वतःच्या घरी जा आणि झोप. माझ्या घरी झोपायचं नाही. तू आता अति करतेस. हा, तू मला ना काही बोललीस तरी चालेल, तरी पण मी तुझं आज ऐकणार नाही. स्वतःच्या घरी जा आणि झोप. खरंच ना तुझ्या या कटकटीपेक्षा ना वरचा तो आवाज झाला परवडला मला. जाते, उद्या बघते तुझ्याकडे मी सकाळी. मला बघायचं ते बघ, पण आता वरती जाऊन काय चाललंय ते बघ. झोप आता, झोप. आता भानुमती तू काही करू शकणार नाहीस. शोभावती गेली. आईला बघते उद्या. थांब, कटकट कर कर. वहिनी नाईट वॉक का? तुला काय करायचंय? जाऊन गपचूप जाऊन झोप जा ना. नाही म्हणजे अहो ही तुमची झोपायची वेळ आहे ना आणि आज चक्क खाली फिरताय म्हणून आपलं आम्ही सहज विचारलं. वेड लागले, वेड मला वेड. जा झोप. बघितलं का भेड? मला इथं जमान नाही राहिलं रे. आपण आपलं विचारलं प्रेमाने. जाऊ दे वहिनी तुम्ही जा जा जा. अरे नाही रे तसं राहुल. अरे झोप नाही झाले रे. ही आई सारखी कटकट करते रे. म्हणजे तो मोहन आहे ना, मोहन आपलं हे आमचे हे आणि भानू ते वर आवरतायत ना, आणि इथे ही कटकट करते. झोपच नाही झाली माझी. दोघच आहेत? झालं? हा, नको ते डोक्यात तुमच्या येतं ना. आवरून घेतायत म्हणजे घर आवरतायत, साफसफाई करतायत. पितृपक्ष साफसफाई नाही करत आपण? पितृपक्ष. हा तरीच बाजू खाली नाही वाली वाटतं. काय मालक हो सांगा ना, आई माळ्यावरती म्हणजे काय? अहो आईच्या काही वस्तू आहेत ना त्या अशा गाठोडं बांधून वरती ठेवल्यात. ते गाठोडं बघितलं ना की असं वाटतं की आईच माझ्या बरोबर आहे. मग माळ्यावरती कशाला ठेवलंय? डोळ्यासमोर ठेवायचं ना. ते जाऊ दे. मी आता वरती जातो आणि एक एक वस्तू तुमच्या हातात काढून देतो. तुम्ही खाली ठेवा. खूप कठीण काम आहे. होय, फार कठीण काम आहे. गेल्या वर्षी मी सगळं केलं. इतकी कंबर दुखली तुम्हाला सांगू. वर खाली करून काय सांगू तुम्हाला. तुम्ही काय बी सांगा, छान वाटतं. एक तर पहिल्यांदा तुमच्या सोबत एवढा वेळ घालवायला मिळालाय. हो तुम्ही बोला, लई भारी वाटतं. भारी वाटून उपयोग नाही. तर वेळ नाही आपल्याकडे. त्या सगळ्या वस्तू खाली काढायच्यात ना. थांबा मी वर जातो. हा हो, काय केलं तुम्ही? मला म्हटलं होतं ना मी, तुम्ही काही करू नका, मी करतो. माझ्या आईचं गाठोडं आहे त्याच्यात. कुठे तुमच्या आईचं गाठोडं? तेच बघतोय. ते लपवून ठेवलं होतं. थांबा बघतो. हा मालक, तुम्ही का लपवलं आणि कोणापासून? मग अशी बी इष्ट टाळलं तुम्ही. आता सांगा मला. ते शोभापासून तिने मला फेकून द्यायला सांगितलं होतं, पण आईच्या आठवणी आहेत ना त्यामुळे नाही जमलं फेकून द्यायला.
बरं झालं नाही फेकलं ते. हो पण ते शोभाला आवडत नाही ना, आणि मला ते नाही खोटं खोटं बोलता येतो, मला नाही पटत. नाही पटत तर नाही ऐकायचं, त्यात काय एवढं, मालकात तुम्ही या घरचे. हो पण ते मला नाही जमत, माझ्या स्वभावातच नाही जमत मला ते. मग जमवून घ्यायचं. सारखं सारखं काय बायकोचं ऐकायचं? स्वतःचं मत नाही तुम्हाला? स्वतःच्या मनाची गोष्टी कधी करणार मग तुम्ही? हो काय बोलताय, शोभा आली आणि शोभाने ऐकलं तर वाट लागेल. अहो किती घाबरताय तुम्ही? हो मग त्या आहेत का इथे? त्या मस्त तावून खाऊन झोपले असतील खाली. हं? हं? म्हणजे ते दोघच घर आवरतायत? मोन्याने नशीब काढला. आमचं तणी नाही. काय काय म्हणाला? नाही काय नाही. ते असं म्हणतोय का, म्हणजे मोहन आणि भानू दोघच आहेत ना घर आवरायला, हा. आणि भानू आपली नाजूक आहे ना, हा, तिला बिचारीला उगा त्रास एवढा कशाला, म्हणजे काय ह्यावर काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं असं काही नाही, म्हणजे आपला मी आपण आम्ही तिघं गेलो असतो ना वर मदतीला भानूला, म्हणजे तेवढीच मोहनाला पण मदत झाली असती घर आवरायला. नको, भानूची काळजी ना मी घेईन. हा, तू नको टेन्शन घेऊ. नाही पण वहिनी, म्हणजे तेवढाच बिचारीला आधार मिळेल, सपोर्ट. तो आधार, सपोर्ट, पाठिंबा काय द्यायचा ना तो मी दे. हा, मी हाय खमकी. तुम्ही जाऊन झोपा. वहिनी तेवढं भानूला विचारलं तेवढं सांगा, ह्याच्याकडून सांगा, समीरकडून सांगा. सांगते. विचारलंय म्हणून सांगा. भानू, समीर दादाने विचारलंय. हा, सांगितलं. दादा रक्षाबंधनला आता पण काय बोलणार? अरे मग तर नसतं. मालक यात काय? दाखवतो तुला. ही बघ, माझ्या आईची साडी आहे. ही माझ्या आईची सगळ्यात आवडती साडी होती. का माहिती? का? कारण ही साडी मला सगळ्यात आवडायची. माझ्या आवडी निवडीतच तिचं विश्व होतं. माझे कित्येक कपडे तर आईने शिवलेत. हे बघ, माझ्या आईने माझ्यासाठी शिवलेली गोधडी स्वतःच्या हाताने शिवली तिने. मला इतकी गोधडी आवडायची, या गोधडीची इतकी सवय झाली होती मला की एका दिवशी गोधडी अंगावर नसली, धुवायला टाकलेली असली तर झोपच नाही यायची. रोज रात्री आई तिच्या हाताने गोधडी माझ्या अंगावर घालायची. आजही गोधडी अंगावर घेतली ना, खूप बरं वाटतं. असं वाटतं आई जवळपास कुठेतरी आहे. मला बघू एकदा गोधडी. मस्त आहे ना? खूप मस्त आहे, लय भारी वाटतंय. काय चाललंय? काय मालक त्यांच्या आईच्या आठवणी सांगताय? ते ठीक आहे. मोहन्या, हे गाठोडे इथे काय करते? तुला मी सांगितलं होतं ना ही घाण माझ्या घरात नको म्हणून, आणि अजूनही इथेच आहे.